नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 37 आणि 38 चेस्टमध्ये 4 टक्स ब्लाऊज कटिंग बघणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आपलं यूट्यूब चॅनल आहे आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने, आणि वंदना गायकवाड फेसबुक चॅनल आहे. तर दोन्ही चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आणि एकाच म्हणजे 2 मापामध्ये आपण कटिंग बघणार आहोत. म्हणजे तुम्ही आत्ता जे मापं मी सांगते ते जर तुम्ही 38 आणि 37 साईजला जरी वापरले तर एकदम 4 टक्स ब्लाऊज हा परफेक्ट येणार. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आपला हा आहे ब्लाऊज पीस. त्याच्यातून आपण लेस बाजूला काढले. आता आपण कधी पण ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो तर आपल्याला ही लेस बाजूला काढायची, कारण बऱ्याचदा एकतर जास्त लेस असेल तर काय हरकत नाही, पण कमी लेस जर असेल तर त्यावेळेला शक्यतो बाजूला काढून ठेवायची आणि नंतर मग त्याला जॉईन करायची. आता अस्तर थोडंसं मागं पुढं असल्यामुळं मी ही एक लाईन एकदम सरळ राखून घेते. अस्तरला इस्त्री केली नॉर्मल. आता आपल्याला काय करायचं आहे, उंची टाकायची. तर उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर कस्टमरची उंची आपल्याला 15.5 टाकायची, म्हणजे 14.5 इंचावर ब्लाऊज हा शिवून होईल. आता 5.5 आपण 5.5 इंच शोल्डर घ्यायचे. 5.5 पावणे 6 जरी घेतलं तरी चालते, कारण कस्टमरचा गळा छोटा आहे. तर आपण शोल्डर पावणे 6 घेतले. तसंच 6 इंच आपण मोंड्यासाठी घेतले. 4 टक्स आहे. 38चा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे. 38चा चौथा भाग 9.5 इंच येते, किंवा मग ते फोल्ड करून जरी तुम्ही अशा पद्धतीने जरी माप काढलं तरी पण चालते. 19 हा दुसरा भाग झाला आणि चौथा भाग 9.5 इंच. 9.5 इंचावर एक मार्किंग. तसंच आपण 2 इंचावर एक मार्किंग. अर्धा इंच पाठीमागं आले. आता त्याच्यानंतर आपण एक लाईन आखून घ्यायची. 1.5 इंच आणि 1 इंच हे कंपल्सरी आपल्याला माप ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जॉईन करायचं आहे. आकार थोडासा कटिंग करताना व्यवस्थित करायचं आहे. आणि 2.25 ते 2.5 इंच जरी आपण गळ्याला घेतला तरी पण चालते. आता गळा झाला आपला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा टाकू शकता. पुढचा गळा कस्टमरचा 6 इंच आहे. आपण हा पाठीमागचा भाग कट करतोय. 6.5 वर आपण 7 इंचावर आपण गळा घेऊया. तसंच आपण थोडंसं खाली ब्रॉड घ्यायचं आहे. आता जेवढं कंबर आहे कस्टमरचं 33 इंच. 33चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. 16.5 इंच आपला दुसरा भाग आला आहे. चौथा भाग येतो 8.25 इंच. 8.25 वर एक मार्किंग करायची. 1 इंच पाठीमागचा टक्स जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन राहून जाते. मग आपल्याला हे 2 पॉईंट एकत्र जोडून घ्यायचे. आता आपण पाठीमागचा भाग हा एकदम परफेक्ट झाला आहे. आता बघूयात आपण फ्रंट बाजूची कटिंग कशी करायची. तर एकदम सोपी पद्धत आहे. पाठीमागचा भाग आपला क्लिअर झाला आहे. नंतर आपण बंद बाजू मी समोरून ठेवली, ओपन बाजू मी माझ्याकडून ठेवली. जेवढं आपल्याला शिवण्यासाठी लागते, म्हणजे हुक पट्टी, बटन पट्टी, तेवढं मी इकडच्या बाजूने सोडून दिले. आता ह्या लाईनपासून मी थोडंसं खाली कवर करते, पाहू शकतात. नंतर थोडंसं प्रेस करून आपल्याला पहिले जे मार्किंग केले आपण पाठीच्या भागाचे ते आपल्याला थोडंसं लक्षात येऊन जातील.
तर अशा पद्धतीने आपला हे बरंचसं लक्षात येते, तर मी ते मार्किंग करून घेतली. आता हा फ्रंट गळा झाला. आता फ्रंट गळा पण आपल्याला 6.5 इंचाचा घ्यायचा आहे. पाहू शकतात. शोल्डर परत एकदा मी चेक करते. 5.25 घेतलेला आपण, तर 5.25वर एकदम परफेक्ट आहे. आता आपल्याला क्रॉस पट्टीकडे यायचं आहे. तर क्रॉस पट्टी आपल्याला बटन बाजूनी 2.5 इंचावर घेतली मी आणि फिटिंग बाजूनी 2 इंचावर घेतली. तसंच एक तर तुम्ही पट्टीच्या सहाय्याने आखू शकतात किंवा मग अशा पद्धतीने जरी तुम्ही क्रॉस पट्टी वळण दिलं तरी चालते. आता खालच्या बाजूला अर्धा किंवा 1.5 इंच तुम्ही जास्त घेऊ शकतात. तर आपण 1.5 इंच जास्त घेतले, कारण क्रॉस पट्टी ज्यावेळेस कटिंग होती तर त्यावेळेस कपडा कमी पडतो. मग हा कमी पडू नये याच्यासाठी आपण याच्यावर जास्त घेतले का एकदम परफेक्ट असं होऊन जातं. आता आपल्याला टक्स घ्यायचं आहे. तर टक्स आपल्याला जवळजवळ 4 इंचावर, वरती आपल्याला 1 इंच एवढं यायचं आहे. हा टक्स इथपर्यंत 1 इंचावर. त्याच्या शेजारचा टक्स आपल्याला 1.5 इंचाचा, इकडच्या बाजूचा पण आपल्याला 1.5 इंच आणि फ्रंट टक्स आपल्याला 2 इंचाचा. असे आपल्याला हे टक्स घ्यायचे आहेत. एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते आणि नॉर्मल आपण याला स्टिच करायचं आहे. फक्त आपल्याला फ्रंटचा टक्स हा जवळजवळ 1 इंचाचा तरी घ्यायचा आहे, म्हणजे फ्रंट फिटिंग ही व्यवस्थित येऊन जाते. आता आपण याची कटिंग करायची. आता कटिंग करताना आपण हे एक्स्ट्रा घेतले, इथपासून कटिंग करायची. आता ज्यावेळेस ब्लाऊज मोठा असतो तर बाहीची घडी कशी घ्यायची, तर नवीन यांच्यासाठी मी सांगते का हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे जे आपण घेतले हा एक्स्ट्रा भाग हा आपला शिवण्यासाठी घेतला आहे, तर तो आपल्याला कट करायचा नाही, तो आहे तसाच ठेवून घ्यायचा आपल्याला. आता आपल्याला बाही कटिंग करताना आपण कोणता पण माप घेऊ शकतो. समजा आपण हे पण माप घ्यायचे 9 इंच किंवा पाठीचा भाग जरी उचलला आडवा माप घ्यायला तरी पण चालते. आता आपल्याला घडी लागते 10.5 इंचाची, 38 साईजला 10.5ची घडी लागते. तर आपल्याला बाही अगोदर चेक करायची. बाही आहे कस्टमरची 8 इंच, तर आपल्याला 9 इंचाची तरी बाही लागते, तर कपडा एकदम परफेक्ट असा पुरते. तर आपल्याला अगोदर घडी चेक करू. 10.5 इंचाची लागते आपल्याला जॉईंट येणार या बाहीला. दीड इंच म्हणजे आपल्याला 4 लेअरमध्ये जर आपण घडी घेतली तर आपल्याला 4ही लेअरला जॉईंट द्यावा लागेल. आणि अशा पद्धतीने जर आपण घडी घेतली तर नक्कीच आपल्याला 2 साईडने त्याला जॉईंट द्यायचं आहे. तर एकसारखं येण्यासाठी मी अगोदर आखून घेतले. आता 8 इंचाची घडी 8 इंचाची बाही आहे, तर आपण याला 9 इंचावर एक मार्किंग करू. 9 इंचाची एक मार्किंग केली. त्याच्यानंतर आपण 2.5 इंच खाली घेतले. आता जेवढा दंडघेर आहे कस्टमरचा 5.5 इंच, 5.5वर एक मार्किंग, त्याच्यामध्ये 2 इंचावर एक मार्किंग. सगळ्यात अगोदरचं आपली मार्किंग कोणती पाहिजे 9 इंचाची, म्हणजे जी आपली घडी आहे आपण जे तिरकं माप घेतलं फ्रंटला ते आपण घेतले. परत एकदा मी तुम्हाला सांगते तिरकं माप म्हणजे कोणतं, जे आपण मोंढ्याचं तिरकं माप घेतलं ते आपल्या इथपासून तेवढी घडी घ्यायची, याच्यामध्ये 1.5 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. नंतर आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. हे 5.5चा पॉईंट आपण इथं जोडला, 2 इंच एक्स्ट्रा बाहेरच्या बाजूने. पाहू शकतात आपली बाही कटिंग ही पूर्ण झाली, म्हणजे ब्लाऊजची कटिंग ही पूर्ण झाली. आता 2च लेअरला आपल्याला स्टिच करायचे आणि याला जॉईंट द्यायचे. आता जॉईंट दिल्याच्या नंतर आपला मधला सेंटर बरोबर आहे. जॉईंट दिल्यावर आपल्याला बरोबर लक्षात येईल का आपल्याला उरलेला भाग किती कट करायचा आहे. अशा पद्धतीने 37 आणि 38मध्ये आपण ब्लाऊज तयार करू शकता. तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.